क्रिकेटचा सोहळा राजाबाई केणी आयोजित राजाबाई प्रीमियर लीग 2026 भव्य पर्व 5वं पर्व आहे. यातच सर्व काही बघायला मिळेल. 5व्या पर्वामधील 5वी मॅच आपल्या बेटीसाठी पहिलाच बॉल ढगात अगदी आकाशाला गवस निघालत असताना मिड विकेटच्या दिशेला पहिला षटकार.
धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावा जमा झाल्यात पण त्या धावा थांबवत असताना सुद्धा बघायला मिळालं. मॅच चांगली होईल दुसऱ्या एंड न जिकडे दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज राहुल राहुल बॉलिंग मार्क वरती आलेत आणि या राहुल तुमचं स्वागत आहे या मॅच मध्ये हेच सांगत असताना विराज बघायला मिळतात. याही बॉल वरती ठोकलाय षटकार. सध्याच्या घडीला वन साइड हिरो आहे. हो विराज वन साइड हिरो आहे. कॅप बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आकर्षक अद्भुत विश्वसनीय फटके बघायला मिळतात. येणारा समोरचा गोलंदाज कोणता हे मला मॅटर करत नाही. माझा खेळ मला इम्पॉर्टंट आहे आणि सध्याच्या घडीला त्याचा नॅचरल खेळ तुम्ही पाहताय. समोरचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला होता वी शेपमध्ये. आधीचं क्रिकेट आठवावं लागेल जिकडे वी शेपमध्ये म्हटल्यानंतर सेफ झोन म्हटला जायचा जिकडे बॅटिंग होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेळला की तो सीमारेषेच्या बाहेर जात असत. पण आताचं चित्र वेगळे आहे. आता एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एक दोन क्षेत्ररक्षक बघायला मिळतात म्हणजे तिकडे कमी चेंडू प्रमाणामध्ये जाण्याची शक्यता दाट आहे. धावसंख्येत एक नवाड संख्या पुढे चालली. संघाचा धावफलक 17. फुल टॉस बीमरचा कॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आहेत. जास्तीचा कमरेच्या वरती बॉल आला आणि क्षेत्ररक्षण बघा. फिल्डिंग तर योग्य होती पण बॉलची फेक अयोग्य आणि दोन्ही फलंदाजाने उचललाय. बीमर वरती 2 धावा म्हणजे 9+2 3 धावा स्कोर वरती प्लस होतील आणि त्या 3च्या सहाय्यानं संघाचा धावफलक सध्याच्या घडीला 20 आकड्यावरती पोहोचले. सुरू चांगली झाली. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जो टेम्पो सेट करायचं होतं सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सेटला दोन्ही बॅटर विराज असतील त्याच वेळेला त्याच्या साथीला खेळत असताना किशोर मागच्या मॅचचा हिरो होता. किशोर हिरो त्यानं खेळ त्या पद्धतीचा केला. या वेळेला फ्री हिटचा बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला खेळला. मिड विकेटला फिल्डर सिंगल नक्की मिळेल. त्या एकाच धावेवर लागेल. किशोरला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये बॅटमधून धावा टीमसाठी तर पोषक राहिला पण सध्याच्या घडीला विराटच्या बॅटमधून धावा येतात तर त्याला जास्तीच स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. तो स्ट्राईक वरती आला तर तो हवेच्या विरुद्ध फटके खेळतो. तेवढी ताकद त्याच्याकडे आहे. ती गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरली आहे. फुल टॉस याच बॉलची याच फटक्याची चर्चा होती पण आता हवेच्या विरुद्ध मारत असताना बॉल हवेच्या लाटेवरती आतमध्ये आलाय. मिड विकेटला पकडला गेलाय आणि विराज नावाचा वादळ शमवला गेलाय. दुसरा धक्का
काय खेळला आणि आताही काय खेळतोय. वार मैदानावरती झालेत आता सगळेच गार. पठ्ठ्यानं ठोकलाय ना. अजून एक षटकार. पाहायला मिळतात विवेकच्या नाबावरती आणि टीमच्या नाबावरती सफलता. बॅटर बाद. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावा येत नाही. या धावा तुम्हाला बंद बाबा लागतील. क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. किशोर खेळला म्हणून धावा बनत नाही तर हाफ ट्रॅक रडवा बाटणं मिलिंद आलाय आणि 4 धावा.
सगळं काही चांगलं आणि सुरळीत चालू असताना काहीतरी वेगळं करावं आणि ते अंगलटी यावं ना, तेच घडलंय विवेकच्या बाबतीत. 3 बॉलवरती त्यानं काय बॉलिंग केली, पण त्याच वेळेला तो आता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. तो अंगलटी यायला चौकार स्कोर कार्डवरती वाटला जातोय. पुढचाच बॉल या वेळेला फुलर लाईनचा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा बॉल बॅटवरती येत नाहीये. सिंगल नक्की मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे आणि संघाचा धावफलक या स्पर्धेच्या मुख्य सन्माननीय रिकाताई केणी यांचं शुभ आगमन या मुख्य मंचावरती पुन्हा होत आहे. 3 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर सारी मेहनत सगळ्यांनीच घेतली आहे, पण त्यांना पाठबळ देणारे व्यक्तिमत्व मुख्य मंचावरती आहेत. फटका चांगला मिड विकेटला बॉल चाललाय, फिल्डर तिकडे आणि बॉलला पकडत असताना बॉडी बॅलन्स नव्हता. बॉल पकडला, सीमारेषेच्या बाहेर गेला आणि 4 धावा तिकडे स्कोर कार्ड वरती मोजल्या जातील. चौकार धावसंख्येचा वाढ होईल. वरती तब्बल 53 तुम्ही पहा. 24 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता. एक चांगली मॅच मैदानावरती नक्की पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 54 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येईल. दुसरा डाव कसा होईल, पण त्याआधी टॉस साठी मी विनंती करतोय. टॉस मध्ये राजाबाई टायगर बोट टीमच्या कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या, जिकडे नाणेफेकीचं कौल करायचं. राजाबाई टायगर्स आणि डोडो स्ट्रायकर बोट टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिकडे नाणेफेकीचं कौल आपण पुढच्या मॅचचा करणार आहोत. डाव संपला पहिला. दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरा. 54 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या सगळ्या भूमिका आपण पाहणार आहोत. या आवाजामध्ये करूया बदल. जिकडे समालोचन कक्षामध्ये आवाज पेंटचा आवाज आपल्या विभागामध्ये नेहमी आवाज ऐकायला मिळतो आणि आवाज आपल्या हक्काचा कल्पेश सरांचा आवाज या दुसऱ्या डावामध्ये ऐकूया. थँक्यू. डोडो स्ट्रायकर आणि राजाबाई टायगर बोट टीमच्या कॅप्टन साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय रसिकाताईंच्या शुभास आपण नाणेफेकीचं कौल करतोय, जिकडे महत्वाचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. 2 विनर एकमेकांच्या विरोधामध्ये लढत देत असताना पाहायला मिळतील. पहिला दुसऱ्याचा टॉस या स्पर्धेच्या मुख्य जनक सन्माननीय रसिकाताईंच्या शुभास नाणेफेकीचं कौल. हेड कॉल झाला आणि हेड टॉस जिंकला टीम डोडो स्ट्रायकर या टीमनं. मान्यवरांना विनंती करणं आपण मुख्य मंचावरती विराज म्हणून मॅचचा आनंद घेऊया. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. 4 ओव्हरची मॅच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहता 54 धावा बनल्यात, पण किती धावांच्या आतमध्ये समोरच्या टीमला थांबवण्याचा निर्धार असेल? 40 पर्यंत. 40 एक टार्गेट सेट केलंय, पण ते 40 धावांचं टार्गेट सेट असताना गोलंदाज कोणते गोलंदाज जास्त विश्वासू आहेत आणि त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा बाळगल्या जातील? मी. स्पर्धा किती एन्जॉय करताय? एवढं मोठं आयोजन आपल्या विभागामध्ये दरवर्षी होतं आणि त्याच वेळेला एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळते. राजाबाईंबद्दल, तुमच्याबद्दल चांगलं वाटतंय. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस किती इम्पॉर्टंट होता? राजाबाईंचा संघ आज पहिला सामना जिंकला, आनंद तर खूप सारा व्यक्त केला जातोय, पण टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? केली असती तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे निर्णय विरोधामध्ये गेल्या, फलंदाजी करायचे माइंडसेट बदलावा लागेल. आम्हाला किती धावांचं टार्गेट बघायला मिळेल या मॅच मध्ये? संघ राजाबाईंबद्दल 2 शब्द ऐकायला. बद्दल बोलू तर ते त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ऐकून ठेवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जातोय. 54चा पाठलाग करायचा आज कल्पेश सरांचा. थँक्यू. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताना आपण पाहतोय जिथं 54 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिली जोडी आपण पाहतोय. अर्थातच विशाल निषाद आणि हितेश पाटील दरम्यान राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यम सन्माननीय मीनानाथ पाटील साहेब यांचं देखील शुभागमन पाहतोय. अर्थातच
आमचे साथी समालोचक अर्थातच प्रलय पाटील यांचे प्रीताश्री यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल निषाद याच्यासाठी भन्नाट वेगानं गोलंदाजीला मात्र सुरुवात झाली. लागोपाठचे 2 बॉल डॉट झाल्यानंतर तिसरा देखील डॉट. काय सुरुवात पाहतोय मधभाग एंड कडून गोलंदाजी आतापर्यंत जर पाहायला गेला तर पहिल्या 5 बॉल मध्ये आता जर पाहायला गेला तर मॅच बॅलन्स आहे. कोणत्याही दिशेने मॅच जाऊ शकते. मग पोईनाड भूमस की सावित्री 11 तीनविरा. चौथा बॉल स्लोवर वन. पंचांचं बोट मात्र अवकाशाकडे. विशाल निषाद लेग बिफोर द विकेट सापडले गेले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर बिग ब्लो इन मॅच. मोठा मासा अखेर गलाला सापडला गेलाय. विशाल बॅक टू द डगआउट. विशाल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट मैदानाच्या बाहेर आली. पहिले 3 बॉल डॉट पाहिले. भन्नाट वेगानं चाललेली गोलंदाजी. तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चौथ्या बॉलवरती आलेल्या त्या 4 धावा. 5व्या बॉलवरती लॉंगांच्या वरून जाणारा षटकार आपण पाहिला आणि शेवटचा बॉल स्लोवर वन हाताळला गेला. आणि याच बॉलवरती जर पाहायला गेलात ना तर विशाल निषाद सापडले गेले LBW. आणि इथून जर पाहायला गेला तर पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पॉवर प्लेचा षटक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत सावित्री 11 तीनविरा या संघाच्या नावावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये 10 धावा आणि इम्पॉर्टंट अशी 1 विकेट आपण पाहतोय. आता समीकरण बदलला. येणारे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बनवाव्या लागणार आहेत त्या 44 धावा. डबल 4. 18 बॉल 44 धावा. मैदानाच्या आतमध्ये टीम पोईनाड भूमस संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच ऋषभ गोंधली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. तर अनिकेत वाडेकर यांना इन्व्हाइट केले गेले दुसऱ्या षटकामध्ये. MIDC एंड करून बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत वाडेकर. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वन लाईन वरती तब्बल 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना आता पाहणार आहोत. समीकरण बदल. आता धावा बनवणं कठीण होताना पाहणार आहेत. परंतु हा एंडच्या एंडवरून जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॅटरनं चांगला फायदा उठवला आहे. याच एंडवरून सुशांत पाटील दामनपाडानं डोडो स्ट्रायकर संघासाठी खोऱ्यानं धावा जमा केल्या होत्या. आणि आता लेफ्ट हँडेड बॅटर जो मेडेखार गावचा आहे असा हितेश पाटील त्यांच्यासाठी अनिकेत वाडेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यमएसआय वेल डेफिनेटली हिट. मोठी विकेट. पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट हितेश पाटील. हितेश मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांचा जल्लोष सर्व काही सांगून जाते. ही विकेट कोणाची होती. बलाढ्य असा आक्रमक विस्फोटक विध्वंसक असा हितेश पाटील यांना मात्र जर पाहायला गेला तर शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवण्यात अनिकेत वाडेकर पोईनाड यांना यशस्वी सफलता मिळताना आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 मिस्टर राहुल सवरकर दाखल होताना पाहतोय. जिथं मॅचचा विचार करायला गेला तर 54 धावांचा पाठलाग करतोय टीम पोईनाड भूमसा संघ. पहिल्या सत्रामध्ये 53 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावांमध्ये जर पाहायला गेला तर विनय याच्या विराज याच्या बॅटमधून 16 धावा आणि किशोर नाईक याच्या तडाखे बंदर ताबडतोब अशा 24 धावा आपण पाहिल्या होत्या. आणि याच धावांच्या जोरावरती 53 धावा पहिल्या सत्रामध्ये 53 धावा टीम सावित्री 11 तीनविरा या संघानं बनवल्या. आणि धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र जर पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं अडचणी निर्माण होत असताना आपण पाहतोय पोईनाड भूमस संघाच्या लागोपाठचे 2 बॉल आणि 2 अत्यंत महत्त्वाचे विकेट. मग विशाल निषाद असतील. तदनंतर जर पाहायला गेला तर लगेचच पुढच्या बॉलवरती पुढच्या षटकामध्ये अनिकेत वाडेकर यांनी आपला क्लास दाखवत असताना परफेक्ट यार्कर दाखवला आणि त्रिफला उद्ध्वस्त लाकूडतोड गोलंदाजी अनिकेत वाडेकर यांची आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर राहुल चवरकर इन ॲट नंबर 4 आपण पाहतोय. पहिला बॉल खेळतील. फुल टॉस आपण पाहतोय. ऑन साईडला पुल करत असताना डीप मिड विकेट तैनात आहे. बॉल उचलतात तोपर्यंत आलेली या षटकातील ही पहिली धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. जिथं दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा आता कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. आणखी हे एक डावखुरा फलंदाज अलिबाग तालुक्यातील डावखुऱ्या फलंदाजातील
यादीमधील एक अग्रगण्य असं नाव ज्याचं घेतलं जातं, असा स्टायलिश प्लेयर, सुतारपाडाचा सुपरस्टार ऋषभ गोंधळी. फॉलिंग स्वीप, स्लॉक स्वीप चांगल्या पद्धतीने आपण पाहत असतो. आणि या एंडवरून आत्ताच्या घडीला जर पाहायला गेला तर या षटकामध्ये जास्तीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ऋषभ गोंधळी करताना दिसतील. कारण धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जास्तीच्या धावफलकावरती दिसत नाही आहे. 11 धावा आहेत. ऋषभ गोंधळी फ्लॉलिंग स्वीप करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चेस लागलाय. चैतन्य राऊत याचे प्रयत्न अपुरे पडले. बॉल जातोय सीमारेषा पार. RPL चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. चैतन्य राऊत याचे प्रयत्न अधुरे पडताना पाहायला मिळाले. आणि वन अतिरिक्त असा बाउन्स समोरून बॉल उडाला आणि 4 धावा टीम पुयनाड भूमस या संघासाठी आपण पाहतोय. अर्थातच ऋषभ गोंधळी यांच्या बॅटमधून निघालेले या पहिल्या 4 धावा संघाच्या समीकरणामध्ये थोडासा बदल करत असताना पाहतो. जिथं 54 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला विकेट, तदनंतर पहिल्या बॉलवरती हितेश पाटील यांचा विकेट. तिथून अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये लॅफ्ट केला आणि वडे रनिंग कॅच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ते अर्थातच किशोर नाईक यांच्यासाठी. झेल किती महत्वाचा होता हे किशोर नाईक यांना माहिती होतं. ऋषभ गोंधळी असा फलंदाज आहे जो होत्याचं नव्हतं कधी करेल याचा नेम नाही आहे. आणि त्याच ऋषभ गोंधळी यांना मात्र स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवण्यात आता मात्र जर पाहायला गेलात तर सावित्री 11 तीनविरा या संघाला मात्र यश लाभताना आपण पाहतोय. काही खेळ पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. प्रत्येक बॉल म्हणजे संधी. ही संधी मात्र जर पाहायला गेलात ना तर टीम सावित्री 11 तीनविरा संघानं स्वतःसाठी निर्माण केली आणि या संधीचं सोनं देखील निर्माण केलं गेलं. एक आलेली संधी, त्या आलेल्या संधीचं सोनं देखील करणं गरजेचं असतं. मिळालेल्या संधीचं सोनं करतो तोच यशस्वी होता असं नाही, तर संधी जो आपल्या संघासाठी निर्माण करतो तो देखील विजयश्री प्रस्थापित करतो. आणि या प्रत्येक बॉलवरती जर पाहायला गेलात ना तर या षटकामध्ये अनिकेत वाडेकर काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न आपण करतोय. फ्रूट सलाड अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या दाटणीचे बॉल अनिकेत वाडेकर यांना सध्याच्या घडीला पहिल्या 4 बॉलमध्ये करत असताना पाहतोय. पहिला बॉल जर पाहायला गेला तर यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. तिथं विकेट आपण पाहिली होती. तदनंतर स्लोवर बॉल, एक सिंगल धाव, तदनंतर चौकार आणि या बॉलवरती जर पाहायला गेला तर महत्वाची अशी विकेट शट ऑफ दी लाईन आपण पाहतोय. बॅटर पलाश चवरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पलाश आलेत. हाफ चान्स क्रिएट झाला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. जर कदाचित विनोद पाटील बॉल कलेक्ट करू शकले असते तर या बॉलवरती देखील कदाचित विकेट मात्र बाहेर पडताना दिसली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. धावफलकावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 15 धावा जिथं 54 धावांचा पाठलाग करतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 54 धावांची गरज असताना 15 धावा. दुसरं षटक मार्गचं शेवटचा बॉल शिल्लक, म्हणजेच काय की 13 बॉल शिल्लक आहेत या सत्रातील. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करत असताना मिड विकेट आहे. बॉल पकडण्यासाठी स्वतःला फ्लाय करत असताना आपण पाहतोय. ही स्पर्धा म्हणजे मित्रांनो फक्त क्रिकेटचा खेळ नाही आहे. इथं आत्मविश्वास पाहिजे, इथं तुमची जिद्द पाहिजे, इथं तुमचा संघर्ष पाहिजे, इथं तुमची मेहनत पाहिजे. आणि हा मेहनत संघर्ष आपण पाहतोय तो अर्थातच तीनविरा संघाचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या 10. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि अत्यंत महत्वाच्या 2 विकेट आपण पाहिल्या अनिकेत वाडेकर यांच्या हातामधून. काही गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकामध्ये. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 54 धावांचं उद्दिष्ट. 38 धावा शिल्लक राहिल्यात येणाऱ्या पुढच्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 38 धावा. प्रति षटक आता 19 धावा. या आस्किंग रेटनं धावा बनवाव्या लागणार आहेत त्या टीम अर्थातच पुयनाड भूमस या संघाला. काही खेळ आज पाहायला मिळते. राजाबाई प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वाला सुरुवात झाली आहे आणि विनरच्या देखील लढतीनं आपण सुरुवात करत असताना आपण पाहतोय. अर्थातच पुढच्या लढतीमध्ये स्वतः राजाबाई केनी यांचा राजाबाई टायगर्स हा संघ फाईट करताना दिसेल. दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करताना दिसेल डोडो स्ट्रायकर्स. म्हणजेच काय की एका बाजूनं विनय पाटील इन ॲक्शन मध्ये असेल, दुसऱ्या बाजूने निकेश पाटील इन ॲक्शन मध्ये असणारा दिसेल. जिंकणारा संघ अर्थातच शेवटच्या दिवसासाठी सुपर 8 साठी देखील क्वालिफाय होताना दिसणार आहे. त्यासाठी मात्र लढतीना सुरुवात झाली. या मॅच मधून देखील जिंकणारा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होताना दिसेल. आणि अशातच शेवटचे 12 बॉल शिल्लक असताना
जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर 38 धावांची गरज, जिथं पलास चवरकर आहे, दुसऱ्या बाजूनं राहुल चवरकर आहेत. पैनाड संघासाठी कशा पद्धतीने खेळ करतात आणि अशातच जर पाहायला गेला तर पैनाडचाच आणखी एक सितारा फिरकीचा जादूगर चैतन्यराव सियार यांचा वापर केला जातोय. म्हणजे एकाच संघातील हे तिन्ही खेळाडू आता विकेटवरती खेळ करताना आपण पाहणार आहोत. म्हणजेच एकमेकाचे कच्चे धागे दोरे प्रत्येकाला माहिती आहे. कशा पद्धतीने चैतन्य गोलंदाजी करतो, कशा पद्धतीने पलाश फलंदाजी करतो, हे सर्वांना दोघांना देखील माहिती आहेत. आणि त्यांच्यामध्ये आता ही फाईट पाहायला मिळेल. चैतन्य आलेत मधुभाग एंड कडून राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग ब्रेक करत असताना ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. मिलिंद पाटील आहेत बॉलला उचलतात, तोपर्यंत एकच धाव घेतली. एका धावेने फारसा बदल टीम तीनवीरा संघावरती पडत असताना आपण पाहायला मिळणार नाहीये. इथून जर पाहायला गेला तर टीम पैनाड बुमर संघासाठी जर काय गरज असेल तर फायर करावे लागेल. इथून बूम बूम असे फटके मारावे लागणार आहेत आणि तशाच प्रयत्नात टीम पैनाड संघासाठी राहुल असतील, पलाश असतील, प्रयत्न करताना दिसणार आहेत. आणि त्याच्याला मात्र सुरुवात होत असताना राहुल चवरकर यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड हिट षटकार. 6 धावा आल्यात, 23 समीकरण बदललं. आता मात्र जर पाहायला गेला तर 54 धावांचं उद्दिष्ट असताना 23 धावा धावपालकावरती पाहतोय. अर्थातच ही स्पर्धा आपण पाहतो यांनी या स्पर्धेसाठी या मैदानाकडे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून ज्यांची प्रतीक्षा होती आजच्या दिवसामध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज जर पाहायला गेला तर चालू वर्षामध्ये रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली आणि असे सन्मान्य मंगेशजी वाकडीकर साहेब यांचं काही क्षणामध्ये राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून या मैदानाकडे आगमन होताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचं शुभ आगमन या मैदानाकडे होताना आपण पाहतोय. मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं शुभ आगमन. पंच 1-2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. अतिथी मान्यवरांचं आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं आगमन होताना आपण पाहतोय. सन्मान्य मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं शुभ आगमन राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. सुस्वागतम 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 यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि या 5व्या पर्वानिमित्त सतीश भेट देण्यासाठी सन्माननीय श्री मंगेश दादा वाकडीकर यांचं मंचावरती आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्याने मित्रांनो आपण स्वागत करूया. सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं शुभागमन या भव्य दिव्य अशा राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या मध्ये हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे सन्मान्य मंगेश दादा वाकडीकर. पंच सामना चालू करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर रायगड टेनिस क्रिकेटला ज्यानं सणासुदीचे दिवस आणले आणि रायगड प्रीमियर लीग सारखी संकल्पना चालू केली आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर जी रायगड प्रीमियर लीग चालू आहे ती उरणच्या सोनारी गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून चालू केली असे सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर साहेब आज जर पाहायला गेला तर या राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. तर राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. निश्चितपणे ही आपली स्पर्धा आहे मित्रांनो. राजाभाई प्रीमियर लीग 2026 अर्थातच पर्व क्रमांक 5. सन्माननीय श्री राजाबाई केनी हे आम्हाला लाभलेले सक्षम असे नेतृत्व, रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना आणि सक्षम असे नेतृत्व या विभागामध्ये ज्यांनी विकासाचा झंझावात उभा केला असे सन्माननीय श्री राजाबाई केनी यांच्या संकल्पनेने आणि प्रेरणेने संपन्न होणारी स्पर्धा अर्थातच आपण पाहत आहोत राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. आणि या स्पर्धेनिमित्त आम्हाला इथे महत्त्वाचं पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रायगड जिल्हा परिषदेच्या
अध्यक्ष तसेच रायगड प्रीमियर लीगचे जनक सन्माननीय श्री मंगेश दादा वाकडीकर यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं सगळे आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आणि मी विनंती करतो सन्माननीय श्री राजाभाई केनी यांनी मंगेश दादा वाकडीकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रायगड जिल्हा प्रीमियर लीगचे जनक तसेच रायगड जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री मंगेश दादा वाकडीकर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करत आहोत. राजाभाईंचं प्रेम आहे, त्यात प्रेमाखातर अशी मंडळी आपल्या इथपर्यंत येत असतात. या विभागामध्ये ज्यांनी विकास कामांचा महामेरू उभा केला, झंझावात उभा केला, असे सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री मंगेश दादा वाकडीकर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करीत आहोत. मायेची उबदार शाळ आणि त्याच पद्धतीने प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा त्यांना देऊन इथे शुभ सन्मान. तसेच इथे उपस्थित झालेले आहेत सन्माननीय विद्याजी जोशी, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. मी रसिकाताई केनी यांना विनंती करतो की विद्याताई जोशी यांचा आपण सन्मान करायचा आहे. विद्या जोशी साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. मी सन्माननीय श्री राजाभाई केनी यांना विनंती करतो की आपण मंचावरती त्यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्त सदिच्छा भेट दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं तुमचं इथे आगमन झालेलं आहे आणि या आगमनाने आम्हाला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन मिळणार आहे. इथल्या खेळाडूंना, इथल्या आयोजन कमिटीला, तसेच सन्माननीय श्री बंटी मांडे जी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. बंटीजी मांडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते मंचावरती करीत आहोत. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. सन्माननीय श्री बंटी मांडे यांचा खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे. या विभागातली एक अभिमानाची स्पर्धा, या विभागातली एक मानाची स्पर्धा आणि या विभागातली एक सन्मानाची स्पर्धा. अर्थातच राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि या पर्वानिमित्त उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मी विनंती करतो की रायगड जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री मंगेश वाकडीकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वप्रथम सर, तुम्ही रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालात, त्याबद्दल आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या जन्मानं ही रायगडची भूमी पाहून झाली ते आद्य क्रांती वासंत फडके, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय हिंदवी हॅलो मित्रांनो, आज या विभागाचे नेते, या अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष राजाभाई केनी आणि त्यांच्या ताई रसिकाताई केनी यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो. त्यांचं रायगड जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्याबद्दल धन्यवाद. आज इथे येऊन खूपच आनंद झाला की आज राजाभाई केनी यांनी आपल्या जिल्हा परिषद मर्यादित 16 संघांना एंट्री देऊन येथे या प्रीमियर लीगचं आज एक भव्य दिव्य असं कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि केली होती आणि त्यावेळी खूप मोठं आयोजन आपण केलं होतं. आणि आज ह्या स्पर्धेच्या माध्यमातून अलिबागमधील अतिशय चांगले खेळाडू आहेत की ज्यांच्यामध्ये अतिशय पोटेन्शियल असेल, असा पंकज माटे असेल, अशा खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचं खूप नाव मोठं केलं आहे. थोडासा घाई गडबडीतच आज आलो, आता पुढे जायचं आहे. आज महाड येथे 14
ह्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. त्यांच्या हस्ते तेथील 54 कोटीच्या कामांचं भव्य दिव्य असं उद्घाटन झालं. आपण इथे मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाजी, अजून एक नमूद करतो की येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्याचा कायापालट कधी संधी आपणा सर्वांना दिले. येणाऱ्या काळात जो निधी लागेल, जी मदत लागेल, जी ताकद लागेल ती निश्चित देण्याचं काम करू. आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून या रायगडचा निश्चितच कायापालट करू. आणि मी रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष असताना मी पक्ष म्हणून न बघता मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हीच ग्वाही देतो. आणि तुम्ही कोणतंही तुमचं काम घेऊन या, मी तुमच्या सोबत असेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. राजाभाई केनी यांनी या विभागामध्ये विकासाचा महामेरू निश्चितपणे रोवलेला आहे. परंतु अधिकची ताकद सन्माननीय श्री मंगेशदादा वाकडीकर साहेबांच्या या अधिकच्या बोलांनी निश्चितपणे आम्हाला मिळणार आहे. उपस्थित झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. इथे स्पर्धा संपन्न होत आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि या 5व्या पर्वानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 2 बॉल आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा शिल्लक राहील. बॉल लॉफ्ट केलाय. समोरला जर पाहायला गेला तर एकच धाव पाहायला मिळेल. आणि आता जर पाहायला गेलं तर सुपर 8 चे मात्र दरवाजे ठोठावताना दिसतोय आपण. सावित्री 11 3 हा संघ. 1 बॉल शेवटचा शिल्लक आणि 12 धावांची गरज. बॉल हवेत लॉफ्ट केलाय. हवेमध्ये वार्ताला, परंतु आणखी एका विकेटचं पतन आणि सरळ थेट सुपर 8चं तिकीट आपल्या संघासाठी निर्माण केलं गेलं. ते सावित्री 11 3 संघानं आणि फार मोठा असा विजय प्रस्थापित केला. तो अर्थातच जो टीम पहिला संघ जो सुपर 8 3 हार्ड लक टीम पोयनाड बुमर्स आपल्याला आणखी एक संधी या राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून मिळताना दिसणार आहे. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थातच गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅट मधून 24 धावा मिळाल्या असा बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच किशोर नाईक. सावित्री 11 3 संघासाठी किशोर नाईक प्लेयर ऑफ द मॅच. या किशोर नाईक, यू आर द प्लेयर ऑफ द मॅच. Yes, thank you DJ. Yes, thank you. प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच पहिला संघ सुपर 8 साठी आपल्याला पाहायला मिळाला जो क्वालिफाय झाला, ज्याने मोठा विजय प्रस्थापित केला असा सावित्री 11 3 संघ या संघासाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पहिले 3 डॉट बॉल, शेवटच्या बॉलवरती विकेट, 10 धावा खर्च केले. अत्यंत महत्वाची विशाल याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून तब्बल 24 धावा पाहायला मिळाल्या असा किशोर नाईक टीम सावित्री 11 3 संघासाठी. आणि आता जर पाहायला गेला तर आणखी एक बिग फाईट मॅच विनर लढत आपल्या समोर पाहायला मिळेल. ज्या लढतीमध्ये एका बाजूने डोडो स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय राजाबाई केनी यांचा संघ अर्थातच राजाबाई टायगर्स हा फलंदाजी करताना दिसेल. निकेश वर्सेस